तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचा भावाच्या यूट्यूब चॅनल. भावनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो. तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल की कोणत्या ट्युटोरियलमध्ये झाले भावनो. आज आपण खतरनाक केलेले भावनो नामकरण सोहळा निमित्त बॅनर डिझाईन केलेले आहे. म्हणजे लग्नाची पत्रिका जशी असते त्या रूपाने भावनो आपण काय केलेलं आहे भावनो, पूर्ण जी नामकरण सोहळ्याची इन्व्हिटेशन कार्ड आहे ते आपण डिझाईन केलेलं आहे. फोटोशॉपमध्ये फुल टू PHP फाईल तुम्हाला भेटणार आहे फ्रीमध्ये. त्यासाठी पासवर्ड असणार आहे, पासवर्ड टाकून डायरेक्ट घ्यायचे. तुम्हाला एडिटेबल PLP फाईल जशी भेटते तशी तुम्हाला PHP फाईल भेटून जाईल. ओके, चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. ओके, चला आता इथे बघू शकता, इथे काय काय असणार आहे तुम्हाला सर्व सांगतोय मी. ओके, टोटल इथे बघू शकता हा जो बॅकग्राऊंड आहे, बॅकग्राऊंड व्हाईट कलर आहे. इमेज साईज दाखवून देतो तुम्हाला काय ठेवलेलं आहे. इंचेसमध्ये 8 आणि विड्थ आहे आणि हाईट आहे 10. ओके, ओके करायचं आहे. जो कॅनव्हास आहे तो तुम्हाला आहे तसा डिफॉल्ट भेटणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, जे मी ओपन करून दाखवतोय, जो पासवर्ड सांगतोय तो पासवर्ड टाकून फाईल ओपन करून घ्यायची. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता एक असणार आहे ग्रुप. या ग्रुपमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे दाखवून देतो तुम्हाला मी. 2 शेप आहेत बघू शकता. शेपला एक टेक्स्चर मारलेला आहे. जो तुम्हाला ग्रुप दिसतोय तो ग्रुप आपण काय करणार आहे, लॉक करणार आहे. लॉक केल्याच्या नंतर इथे पुढे बघू शकता VG सस्नेह निमंत्रण. ओके, हे जे सस्नेह निमंत्रणची PNG आहे ती इथे ओपन झाली आहे. लेफ्ट साईडला तुम्ही चेंज पण करू शकता तुमच्या डिझाईनमध्ये जर तुम्हाला चेंजेस करायचे असतील. ओके, म्हणजे जसं की सेम सेम नको वाटण्यासाठी. ओके, फक्त काय करायचं आहे, लक्षात ठेवा की मी PHP फाईल तुम्हाला जी प्रोव्हाइड करतोय सेम आहे तशी तुम्हाला घ्यायची आहे. फक्त तुमचं नाव वगैरे चेंजेस करायचं बस, फक्त एवढंच आहे. फक्त त्यासाठी पासवर्ड लागणार आहे. ओके, ते जे बलून आहे, बलूनची PNG आपण घेतली आहे बघू शकता इथे. आता आपण शॅडो घेतलेले आहे लहान मुलाची. आपल्याला इथे काय करायचे, एक PNG इथे ॲड केलेली आहे. तुम्हाला दिसते स्क्रीनवरती, जास्त सांगायची गरज नाही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय तुम्हाला. ओके, सेम तसंच ऐकून घ्या, पासवर्ड बघून घ्या. बघितल्याच्यानंतर तुम्हाला भेटून जाईल. सेम हा जो व्हाईट पोर्शन आहे खाली, हा जो तुम्हाला बॅकग्राऊंड मी स्टार्टिंगला सांगितला आहे तो बॅकग्राऊंड आहे तसाच आहे. ओके, त्याच्यानंतर बघू शकता काय आता सांगितलं, एक बॅकग्राऊंड सांगितलं आहे, बलून सांगितले आहेत, एक लहान मुलाची आपण PNG घेतलेली आहे, प्लस सस्नेह निमंत्रण घेतलेलं आहे जे की वरती तुम्हाला दिसतंय. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे आता चालू करणार आहे आपण टेक्स्टसाठी. ज्यांची तुम्हाला ऑर्डर येईल त्यांचं जे नाव वगैरे काय असेल ते तुम्ही इथे ॲड करायचं आहे. पहिला पासवर्ड आहे भावानो 23. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता जे नाव असणार आहे त्यांचं आता आपण इथे नावाच्या आधी आपण काय करणार आहे, इथे शायरी वगैरे इथे एडिट करणार आहे. ओके, त्यासाठी आपण नामकरण सोहळा जे काय शॅडोमध्ये आहे नाव ते आपण इथे ऑन करूया. ओके, जेणेकरून तुम्हाला थोडा लोक भेटून जाईल पत्रिकेमध्ये. ओके, हे नामकरण सोहळा आपण वरती स्टार्टिंग लिहिलेलं आहे. इथे वरती ससने म्हणजे आपण जे गणपती बाप्पांचं नाव वगैरे लिहिलेलं आहे त्याची लेअर वरती असेल ती तुम्हाला मी दाखवून देईल. ओके, खाली आपण शायरी लिहिले दिसेल तुम्हाला, पिटुकले पिटुकले माझे हात येवले येवले माझे गाल. जे काय शायरी असेल ते आपण इथे लिहिलेले जी मला चांगली वाटली. ओके, प्लस खाली आता येणार आहे त्यांची नावं, ज्यांची ऑर्डर असणार आहे म्हणजे ज्यांनी तुम्हाला पत्रिकासाठी बनवायला सांगितलेले आहे त्यांचं जे काही नाव असेल, माझ्या आईचे नाव वगैरे जे काही त्यांचं नाव असेल त्यांचं नाव इथे पुढे लिहून टाकायचं आहे. हा जो फॉन्ट आहे हिंड नावाचा फॉन्ट आहे मराठी. ओके, म्हणजे मराठी देवनागरी, त्याला कन्व्हर्टरची गरज लागत नाही. जसे आपण व्हॉट्सअपला वगैरे टायपिंग करतो मराठीमध्ये सेम कॉपी करायची नाही, इथे येऊन पेस्ट करायचं जर तुम्हाला टायपिंग येत नसेल तर. ओके, जर तुमच्याकडे युनिकोड कोड वगैरे जर असतील म्हणजे जसं की टायपिंगचं हे आपण काय त्याला म्हणू शकतो सॉफ्टवेअर वगैरे असेल ते तुम्ही टाकून इथे चेंजेस करू शकता. ओके, देवनागरी फॉन्ट, साधे मराठी फॉन्ट आपण इथे बघू शकता. अरे पण माझे नाव काय, तेच तर आता जे काय असेल ते तेच तर ठरवायचे ना, ते आता इथे बघू शकता. म्हणून आपणा सर्वांना माझ्या भाषेला यायचं. ओके, जे काय असेल ते आपण इथे सर्व ॲडिट केलेलं आहे. मी जे तुमच्या भाषेमध्ये सर्व समजावून सांगतोय. ओके, असं नाही की समजा की आता जी काही डिझाईन बनवायची म्हणून बनवले भावनो, मी चांगली क्रिएटिव्हिटी करून तुमच्यासाठी सर्व डिझाईन वगैरे करत असतो. प्लस तुमच्यासाठीच भावनो एवढे सर्व PLP फाईल प्लस PHP फाईल एवढी तुम्हाला यूट्यूबवरती शोधून पण तुम्हाला भेटणार नाही. सर्व आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, जाऊन चेकआउट करू शकता व नवीन नवीन डिझाईन वगैरे बनवू शकता जर तुम्ही क्रिएटिव्हिटी जर तुम्हाला असेल. ओके, दुसरा पासवर्ड आहे भावानो 48. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आता काय एवढं सर्व झालेलं आहे या वरच्या बॉक्समध्ये जे तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगितलं आहे. ओके, ज्याच्यामध्ये आपण एडिट केलं आहे एवढं. त्याच्यानंतर ही जी फ्लावरची आहे तिला आपण ब्लर केलेलं आहे. तुम्हाला जर ब्लर घालवायचं असेल इथे स्मार्ट फिल्टरला हाईड केला तर डायरेक्ट घालवू शकता. तुम्हाला एकदम क्लिअर तुम्हाला जो फ्लावर आहे तो इथे दिसून येईल. ओके, आणि ओपन जर केली तर त्याचा जो ब्लर असणार आहे तो तुम्हाला इथे शो होणार आहे. सेम आपण लेफ्ट साईडला आणि राईट साईडला कॉर्नरला इथे ॲड केलेले आहेत. याला थोडंसं आपण आतमध्ये घेऊन या. ओके, आतमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता आता श्री गणेशाय नमः जे काय टेक्स्ट होतं ते आपण इथे आता वरती आलेलं आहे. ओके, हे सर्व फॉन्ट मराठीच वापरलेले आहेत. जर तुम्हाला पाहिजे असेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती टॉप 15+ मराठी फॉन्ट मी दिलेले आहेत.
त्यांना कोणतीही कन्व्हर्टरची गरज लागत नाही. ते फॉन्ट वापरा. मी प्रत्येक डिझाईनमध्ये तेच वापरत असतो. बरेच जणांनी मला कमेंट केले की भाऊनो जे तू पी-एच-डी फाईल वगैरे देतो त्याचे जे फॉन्ट असतात म्हणजे मिसमॅच होतात. म्हणजे तू जे वापरलेले फॉन्ट आमच्या सिस्टममध्ये नाही. त्याच्यामुळे एडिट करताना जसं की म्हणजे प्रॉब्लेम येतात. ओके. तर ते प्रॉब्लेम न येण्यासाठी काय करा, मी आपल्या चॅनलवरती मराठी फॉन्ट दिले ते इन्स्टॉल करा. प्लस श्रीदेव फॉन्ट पण दिलेले ते पण इन्स्टॉल करा. कधी-कधी डिझाईनमध्ये मी क्रिएटिव्हिटी करण्यासाठी स्टायलिश फॉन्ट वगैरे वापरत असतो. ते फॉन्ट तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतरच तुम्ही डिझाईन वगैरे करू शकता. मी आता झूम करून दाखवतोय. ओके. बघू शकता. तुम्हाला आता याच्यामध्ये काय दिसत नसेल तर बघू शकता स्क्रीनवरती. नामकरण 16 हा जो फॉन्ट आहे तो इन्फिनिटी 14 की 15 नंबरचा वाटते फॉन्ट आहे. खतरनाक फॉन्ट. मी जास्त आता हाच यूज करणार आहे कारण की त्याची बोल्डिंग वगैरे जबरदस्त आहे. ओके. नामकरण 16. ओके. बघू शकता. जे तुम्हाला मी सांगत आलो आहे सेम आहे. त्याच्यानंतर आपण दिनांक वगैरे लिहिले जे तुम्हाला दिनांक वगैरे जे काय असेल ओके ऑर्डरमध्ये ते आपण इथे लिहायचं आहे. फक्त तुम्हाला इथे शुक्रवार दिनांक जे काही नाव वगैरे असेल तेवढं चेंज करायचं आणि टायमिंग. त्याच्यानंतर हे काय असणार आहे तसं ठेवायचं. परत खाली बघू शकता कार्यस्थळ. कार्यस्थळ वगैरे जे काय असेल जे ते इथे एडिट करायचं. ओके. बघू शकता शिवानुभव. ओके. त्याच्यानंतर पुढे बघू शकता मीठ गल्ली सोलापूर. ओके. आता एक असणार आहे निमंत्रक. हे सर्व झालं. कार्यस्थळ सांगून दिले तुम्हाला मी. टायपिंग वगैरे आपण केलेली आहे पहिलीच. फक्त तुम्हाला इथे टेक्स्टमध्ये यायचं आहे, चॉईस करायचे आणि इथे एडिट करायचं. ओके. इथे बघू शकता माझा जो लोगो आहे तो पण तुम्ही एडिट करू शकता. सर्व एडिटेबल मी तुम्हाला देतोय. फक्त ते फॉन्ट असणे तुमच्याजवळ गरजेचे आहे. फॉन्ट कोणते तर जे मी सर्व यूज करते. ओके. तर इथे बघू शकता मिकी माऊस पण आपण इथे एडिट केलेला आहे. ओके. त्याची पण तुम्हाला पेन जे इथे भेटून जाईल. कशामध्ये तर आपला जो लेयरचं पॅलेट आहे त्याच्यामध्ये सर्व फक्त लक्षात ठेवा तुम्ही डिझाईन मी जे सांगतोय प्लस माझा जो माऊसचा कर्सर आहे इथे बघू शकता. माऊसचा कर्सर मी जे बोलतोय तो कुठे जातोय आणि काय कशावरती क्लिक करतोय लक्षात ठेवा. ते जर तुम्ही समजून घेतले ना की बाबा आता हा डिझाईन कसा करतोय, याने काय-काय यूज केले, कुठे हा क्लिक करतोय त्यावरती लक्ष द्या. ओके. प्लस मी तुम्हाला बोलून तर सांगतोय ते वेगळीच गोष्ट आहे. काही-काही जण तुम्हाला YouTubeवरती भेटून जातील की ते नुसते आपले व्हिडिओ बनवतात आणि अपलोड करून देतात. पण त्याच्यामध्ये तुम्हाला एवढे बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत माहिती कोणच सांगणार नाही. ओके. जे मी तुम्हाला प्रत्येक डिझाईनमध्ये सांगतोय जे मी यूज केलेलं असतं. ओके. हे सर्व आता आपण काय केलेलं आहे यूज केलेलं आहे. कंट्रोल एस मारायचं आणि सेव्ह होऊन जाईल डिझाईन आणि मग तुम्ही इथे फाईलवरती जाऊन एक्सपोर्टवरती जाऊन PNG व JPG फॉर्मॅटमध्ये जाऊन सेव्ह वगैरे करू शकता. आजच्या डिझाईनमध्ये एवढंच आहे. नामकरण 16 निमित्त आपण पत्रिका डिझाईन सांगितले तुम्हाला. इन्व्हिटेशन मराठीमध्ये PHD फाईलमध्ये PLPवरती व्हिडिओ येईल. तो जरा वेगळा असणार आहे. ओके. PLP फाईलवरती व्हिडिओ मी घेऊन येणार आहे जे मोबाईल युजर आहेत. ओके. PHDवरती व्हिडिओ का करते की कारण की म्हणून PHDमध्ये पूर्ण समजावायला चांगलं जातं आहे आणि मला डोळ्यांचा थोडा त्रास आहे म्हणून दिसत नाही म्हणून त्याच्यामुळे मी मोबाईलमध्ये जास्त डिझाईन करत नाही. कारण की मोबाईलची जी स्क्रीन आहे म्हणून ती छोटी आहे आणि मला दिसण्याचा जरा प्रॉब्लेम आहे म्हणून ओके. त्याच्यामुळे मी मोबाईलमध्ये जास्त डिझाईन बनवत नाही. पण मी घेऊन येईन तुमच्यासाठी. ओके. असं नका की बाबा वाढू तो आता मोठा झाला तो आता फोटोशॉपमध्ये डिझाईन बनवायला लागला असं नाही. मी तुमच्यासाठी पण घेऊन येणार आहे. पण माझा पण प्रॉब्लेम आहे भावानो. ओके. तुम्हाला माहीत असेल. ओके. तरी पण मी करतोय तुमच्यासाठी. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भावानो तिसरा पासवर्ड आहे 4040. ओके. भावानो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.